आज सकाळी आमदार विजयकुमार देशमुख जुना भिडी घरकुल भागामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता। या मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे यापूर्वी पूरग्रस्त पाहणी करण्याकरिता विजयकुमार देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून सोलापूर महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने आणि निचरा होण्याकरिता व पंचनामा होण्याकरिता संबंधितांना सांगितले। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख प्रत्येक नगरात 2 तास फिरून पाहणी करून नागरिकांना दिलासा दिले। सोलापूर शहरामध्ये काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश असा पाऊस झाला। गेल्या 4 तास सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जवळपास 20-25 वर्ष कधी आज एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता। एवढा मोठा पाऊस झाला। त्या पावसामध्ये भिडी घरकुल भाग असू द्या, शिर्डी भाग असू द्या किंवा अनेक भागामध्ये नगरामध्ये पावसाचं पाणी घरोघरी घुसलेलं आहे आणि पावसाचं पाणी अजूनही प्रत्येकाच्या घरात गुडघ्या एवढं कमरे एवढं पावसाचं पाणी आहे। आयुक्त साहेबाला रात्री फोन करण्यात आलं, त्यांनी आपलं स्टाफ पाठवून दिलं होतं आपत्कालीन आणि त्यांचंही काम चालू आहे। आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन केलं की बाबा यांचं या जेवढ्या हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या ढगफुटी सदृश पावसामुळं आणि त्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत मिळायला पाहिजे। यासाठी पंचनामा ताबडतोब करून घ्यायला पाहिजे। आणि या लोकांच्या या भिडी घरकुल परिसरामध्ये मी गेल्या 2-3 तासापासून फिरत आहे आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे रात्रभर हाल झाले। कित्येक लोक उभारूनच आपलं रात्र काढली आणि काही लोक अजूनही लोकांच्या घरात पाणी आहे, तिथे कुठलं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब शासनाने व्यवस्था करावी।